मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे लाडके पॅडी कांबळे आज भलत्याच मूड मध्ये आणि एन्जॉयच्या मूड मध्ये दिसताय। सुरुवातीलाच सूरज बरोबर त्यांनी थोडीशी गणगण केली, थोडेसे बोलले आणि त्यानंतर त्यांनी आता जे घरामध्ये रिकाम बावळट सारखं वादळ फिरत असतं ते आपल्या सगळ्यांना माहिती ते कोण आहे, अर्थात निक्कीताई। आपल्या सगळ्यांच्या लाडक्या निक्कीताई सोबत देखील गणगण म्हणजेच भांडण केलेलं आहे। भांडण म्हणजे विषय असा झालाय की इथं मला निक्की तांबोळी यांचं देखील काही गोष्टी पटलेल्या नाहीये। त्या गोष्टी म्हणजे मित्रांनो झालं असं की आता घराला कॅप्टन नाहीये, अरबाज कॅप्टन झाला होता, तो बाहेर गेला, त्यामुळे रेग्युलर रोजच्या ड्युट्या कोण कशा घेणार आणि निक्कीला कुठलंही काम करायचं नसतं, त्यामुळे काहीही काहीतरी खोडा काढायचा आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय। आज इतके दिवस झाले रिकामी गणगण गणगण, काम करायचं नाही, रिकाम्या स्कीमा द्यायच्या आहे, तिचं काम चालू असतं। त्यात ती बोलता बोलता पॅडी दादाला म्हटली की तुमची ओटा पुसायची ड्युटी होती म्हणे। त्यावर पॅडी दादा म्हणतात की अरे कधी काम केलंय का, कधी घरातल्या ड्युट्या तरी केलेल्या आहे का, ओटा पुसायचे असे कुठल्याच प्रकारचे ड्युट्या आपल्या घरामध्ये नसते, काही तुला सेन्स आहे का, नॉनसेन्स सारखं बोलू नको, एवढाच शब्द तिने बघितला। तिला काय फुटेज मिळवायचं होतं, काय करायचं होतं, तिने नॉनसेन्स हा फक्त शब्द पकडला। आजपर्यंत लोकांना किती घाण घाण आणि किती वेडवाकडं बोललं या भाईने, हे ऑडियन्सला रेग्युलर्स व्ह्युअर्सने सांगायची देखील गरज नाही, तेवढा संताप आहे पब्लिकच्या मनात। आणि तिने फक्त पॅडी दादांचा नॉनसेन्स हा शब्द पकडला आणि डायरेक्ट त्यांच्यावर रेस झाली, म्हणे मी तुमचा रिस्पेक्ट करते ना, माझ्याशी असं बोलायचं नाही। आणि ताडकन उठले आणि म्हणायला लागले हे नॉनसेन्स वगैरे तुम्ही तुमच्या घरी जायचं आणि घरच्यांना बोलायचं। 5 ते 10 वेळा तिने फक्त त्यांचा आणि त्यांच्या घरच्यांचा उल्लेख केला, हे जायचं घरी बोलायचं, हे जायचं घरी बोलायचं। हा अरबाज गेल्यामुळे ती पूर्ण कावचाळली आहे आणि तिला फक्त आता फुटेज लागतंय वाटत। काहीच गोष्ट नव्हती, एवढ्या गोष्टीच एकदम मोठा इश्यू केला पॅडी दादांसोबत। बघूया पुढे काय काय बघायला भेटत।